सुस्वागतम. तुमचे थीटा हिलिंग मेडिटेशनमध्ये तुमचे स्वागत आहे. एका आरामदायक स्थितीत बसा. तुमचा पाठीचा कणा सरळ ठेवा. संपूर्ण शरीर सैल सोडा. एक दीर्घ श्वास घ्या आणि हळूहळू सोडा. दुसऱ्यांदा श्वास घ्या आणि हळूहळू सोडा. मी जेव्हा श्वास सोडा म्हणते तेव्हा मनाला, शरीराला संपूर्णपणे आराम द्या. रिलॅक्स करा. तिसऱ्यांदा श्वास घ्या आणि श्वास सोडताना बुद्धीला, आत्म्याला आराम द्या. रिलॅक्स करा. आता अनुभव करा. कल्पना करा धरणी मातेची ऊर्जा तुमच्या पायाकडे आली आहे. जर ती तुम्हाला दिसत असेल, जाणवत असेल तर खूप छान. पण नसेल दिसत तर अनुभव करा, कल्पना करा ती पायाकडे आली आहे. आता एक एक करून आपल्या शरीराच्या सर्व अवयवांना रिलॅक्स करा. आराम द्या. तुमच्या पायांना, पोटऱ्यांना, गुडघ्यांना, मांड्यांना आराम द्या. तुमच्या नितंबांना, तुमच्या पोटाच्या भागाला रिलॅक्स करा. तुमच्या छातीच्या भागाला आराम द्या. तुमच्या हातांना, हाताच्या तळव्यांना, बोटांना, नखाला आराम द्या. तुमचे खांदे सैल सोडा. मी तुम्हाला आराम द्या सांगते तेव्हा संपूर्ण शरीर सैल सोडा. जसं काही त्यात जीव नाही. अगदी पिसासारखं हलकं होऊ द्या. आपल्या चेहऱ्याला, डोळ्यांना, पापण्यांना, गालांना, ओठांना, नाक, कान, केस संपूर्ण शरीर शिथिल सोडा. आपल्या शरीराचे प्रत्येक भाग डोक्यापासून नखांपर्यंत संपूर्णपणे आरामदायक झाले आहे. आता एक दीर्घ श्वास घे आणि आता श्वास सोडताना तुमच्या सगळ्या विचारांना मनापासून दूर ठेवा. मनाला आराम द्या. मन शांत झाले आहे. या क्षणावर लक्ष केंद्रित करा. माझा आवाज आणि मागचे संगीत तुम्हाला ह्या क्षणात राहण्यासाठी मदत करत आहे. संगीत आणि माझा आवाज लक्ष देऊन ऐका. आता तुमच्या पायाकडे जी धरणी मातेची ऊर्जा आली आहे ती धरणी मातेची ऊर्जा आहे हे अनुभवा. ह्या धरणीवर जीव, जंतू, पशु, पक्षी, मानव, झाडे, तुम्ही आणि मी हजर आहोत. या सगळ्यांना ऊर्जा देण्याचे काम ही धरणी माता करत आहे. ही जीवनदायिनी शक्ती आहे. ही धरणी मातेची ऊर्जा आता आपल्या मूलाधार चक्राकडे आली आहे. मूलाधार चक्र या ऊर्जेला आपल्यामध्ये आनंदाने सामावून घेत आहे हे अनुभवा. मूलाधार चक्र ह्या ऊर्जेने पूर्णपणे शुद्ध होत आहे आणि घड्याळाच्या गतीने फिरत आहे. त्या ऊर्जेने मूलाधार चक्र ॲक्टिवेट झाले आहे. आता ही धरणी मातेची ऊर्जा स्वादिष्टान चक्राकडे, जे नाभीच्या खालच्या बाजूला आहे, स्वादिष्टान चक्र. स्वादिष्टान चक्र धरणी मातेची ऊर्जा आपल्यात सामावून घेत आहे, शुद्ध होत आहे आणि घड्याळाच्या गतीने फिरत आहे. पुढे ती ऊर्जा मणिपूर चक्राकडे आली आहे. मणिपूर चक्र ती ऊर्जा आपल्यात सामावून घेत आहे. हे मणिपूर चक्र नाभीच्या जवळ आहे. मणिपूर चक्रातून ही ऊर्जा हृदय चक्राकडे आली आहे. हृदय चक्र
ही ऊर्जा आपल्यात खूप आनंदाने सामावून घेत आहे. आता ही ऊर्जा विशुद्ध चक्राकडे, थ्रोट चक्राकडे आली आहे. थ्रोट चक्र धरणी मातेच्या ऊर्जेला आपल्यात सामावून घेत आहे. विशुद्ध चक्रातून ऊर्जा आज्ञाचक्र, थर्ड आयकडे आली आहे. आज्ञाचक्र ती ऊर्जा आपल्यात सामावून घेत आहे. आता धरणी मातेची ऊर्जा सहस्रार चक्रात आली आहे. सहस्रार चक्र म्हणजे क्राउन चक्र. सहस्रार चक्र ही धरणी मातेची ऊर्जा आपल्यामध्ये खूप आनंदाने सामावून घेत आहे. हे सगळे चक्र एक दुसऱ्याबरोबर संतुलन साधत आहे. या संतुलनामुळे धरणी मातेची ऊर्जा तुमच्या शरीरात प्रस्थापित होत आहे. तुम्ही या धरणी मातेच्या ऊर्जेला शरीरात, मनात, आत्म्यात अनुभव करा. हे सगळे चक्र शुद्ध होत आहे आणि घड्याळाच्या गतीने फिरत आहे. अशी कल्पना करा आणि अनुभव घ्या. आता अनुभव करा की सहस्रार चक्रात एक पारदर्शक बॉल आहे. त्यात तुम्ही बसला आहात. तो काचेसारखा पारदर्शक असल्यामुळे तुम्हाला बाहेरचं सगळं दिसत आहे आणि तुम्हाला खूप सुरक्षित वाटत आहे हे अनुभवा. तुम्ही त्या बॉलला वरच्या बाजूला ढकला. तुम्ही त्या बॉलला जेव्हा वरच्या बाजूला ढकलता तेव्हा तो बॉल प्रकाशाच्या वेगाने वरच्या बाजूला तीव्र वेगाने धावला हे अनुभवा. तुम्ही ज्या शहरात आहात तिथून तो पृथ्वीला पार करून तो बॉल पुढे जात आहे. तुम्हाला त्यातून बाहेर पर्वत, नद्या, जीव, जंतू, झाडे, पशुपक्षी दिसत आहेत. त्यांना पार करून तुम्ही आता नवग्रहांना पार करत आहात. तुम्ही त्याचा अनुभव घेत आहात. तिथून तुम्ही दुधी रंगाच्या आकाशगंगा पार करत आहात जिथे पृथ्वी आहे. तुम्ही सगळ्या मिल्की वेज गॅलेक्सीज आकाशगंगा पार करत आहात. आता तुम्ही असा अनुभव करा, एक काळी कुट्ट गुहा आहे. त्या काळ्या कुट्ट गुहेत तुम्ही जात आहात. बाहेर मिट्ट काळोख आहे. तुम्हाला बाहेरचे काहीही दिसत नाही. तुम्ही स्वतःला फक्त वर जा, वर जा, अप अप म्हणत तुम्ही प्रकाशाच्या तीव्र वेगाने पुढे जात आहात. तिथे तुम्हाला सूर्य, चंद्र, तारे, संपूर्ण ब्रह्मांड दिसत आहे. त्या संपूर्ण ब्रह्मांडाचे दर्शन घ्या. हे सुंदर जग ह्या निर्मात्याने निर्माण केलं. त्या निर्मात्याचे सुंदर निर्माण बघा. आणि आता तुम्ही प्रकाशाच्या वेगाने पुढे जात आहात. आता तुम्हाला सोनेरी छटा दिसत आहे. हे फिफ्थ प्लेन एक्झिस्टंट आहे. ही सोनेरी छटा म्हणजे हिंदीमध्ये फरिश्तो की दुनिया म्हणतो आपण. देवदूतांचे जग जिथे राम, कृष्ण, स्वामी, साई, जिजस, मोहम्मद इथे आहेत. गौतम बुद्ध इथे आहेत. जे ह्या पृथ्वीवर जन्म घेऊन गेले आहेत असे दैवी अवतार. तुम्ही ह्या सोनेरी छटामध्ये जाता. तुम्हाला असीम दिव्यत्वाचा अनुभव घ्या. तुम्ही दिव्यत्वाचा अनुभव घेऊन पुढे जात आहात. तिथे तुम्हाला गणपती, लक्ष्मी, समृद्धीची देवता, दत्तगुरू आहेत. तुम्ही तुमची जी आराध्य देवता आहे, ज्याच्यावर तुमची श्रद्धा आहे, त्या देवतेचे दर्शन घ्या. ते तुम्हाला आशीर्वाद देत आहेत हे अनुभवा. कल्पना करा. तुम्ही त्या आशीर्वादाचा स्वीकार करा. अनुभव घ्या. ह्या देवी देवता तुम्हाला ह्या हिलिंगमध्ये मदत करणार आहेत. ह्या आशीर्वादाने हृदयापासून स्वीकार करा.
ह्या आशीर्वादांचा हृदयापासून स्वीकार करा. तुम्ही हे त्या बॉलमध्ये बसून स्वीकारत आहात हे अनुभव घ्या. तुम्ही हे त्या बॉलमध्ये बसून स्वीकारत आहात हे अनुभवा. तुम्ही त्या प्रकाशाच्या वेगाने पुढे सरकत आहात. तिथे तुम्हाला पाण्यासारखी पण दाटसर नदी आहे. तिथे इंद्रधनुष्याचे सगळे रंग आहेत. सगळ्या प्रकारचे आकार आहेत. त्रिकोण, चौकोन. हे 6वे विमान आहे. 6 प्लेन एक्झिस्टंट. ह्यामध्ये ब्रह्मांडाचे सगळे नियम आहेत. वेळेचा नियम, कर्माचा नियम, विजेचा नियम, सत्याचा नियम. इथे खूप खूप नियम आहे. जसं तुम्ही प्रकाशाच्या वेगाने पुढे जाता म्हणजे 7वं विमान 7 प्लेन एक्झिस्टंट. इथे सगळ्यात वरची सत्ता आहे. तिथे गुलाबी रंगाची लॉ ऑफ कंपॅशन, परमात्म्याची सगळ्यात वरची सत्ता. तुम्हाला तुमच्या कर्मांना घालवून टाकायचे असेल तर त्या गुलाबी रंगात जा. तुम्हाला कधी न मिळालेला आनंद अनुभवा. त्या गुलाबी रंगात तुम्ही न्हावून निघत आहात हे अनुभवा. तुम्ही वर बघता तिथे तुम्हाला एक खिडकी दिसते, ज्यामधून एक तीव्र तेजस्वी पांढरा प्रकाश येत आहे. तो प्रकाश म्हणजेच क्रिएटर ऑफ ऑल दॅट इज, म्हणजे निर्मात्याची शक्ती होय. मी जेव्हा क्रिएटर ऑफ ऑल दॅट इज म्हणते तेव्हा तुमच्या आराध्य देवतेला आठवा. त्या तीव्र प्रकाशात स्वतःला झोकून द्या. तुम्ही या प्रकाशात जा. पहिले तुमचे डोके, खांदे, संपूर्ण शरीर त्या प्रकाशात झोकून द्या. तुम्ही त्या प्रकाशात जाता तेव्हा तुमच्या बाजूचा बॉल गायब झाला आहे. तो तीव्र प्रकाश इतका तीव्र आहे की सूर्यालाही आंधळे बनवतो. त्या प्रकाशात आपल्या आराध्य देवतेबरोबर एकरूप व्हा. त्या असीम शक्तीला तुमच्यामध्ये सामावून घ्या. ते पवित्र प्रेम तुम्ही अनुभवा. पूर्वी कधीही अनुभवलं नसेल त्या ऊर्जेला, प्रकाशाला स्वतःमध्ये संपूर्ण सामावून घ्या. त्या निर्मात्याचे अमर्याद प्रेम अनुभवा. निर्माता सगळ्यांवर अमर्याद प्रेम करतो. तिथे कोणताही भेदभाव नाही. तुम्ही आणि तुमचे आराध्य दैवत एकच आहात हे अनुभवा. तुम्ही त्या असीम शक्तीला अनुभवा. ही ऊर्जा म्हणजे संपूर्ण ब्रह्मांडाची निर्मिती करण्यासाठी जबाबदार आहे. ही ऊर्जा हे ब्रह्मांड चालवत आहे. त्या असीम शक्तीला अनुभवा. तुम्ही परमात्म्याशी एकरूप होता. तिथे कोणताही नियम नाही. तिथे फक्त गोष्टी होत असतात. परमात्मा सगळ्यांवर अमर्याद प्रेम करतो. मी आता पहिला निर्देश देत आहे, कमांड देत आहे. टू द क्रिएटर ऑफ ऑल दॅट इज, इट इज कमांडेड. हे परमात्मा, मी तुला निर्देश देत आहे की माझ्या संपूर्ण शरीराला, प्रत्येक कणाला खुल्या दिलाने, माझ्या सर्व मान्यतांना, म्हणजे माझे शरीर, मन, बुद्धी, आत्मा, ह्या सर्व स्तरांना तुझ्या असीम शक्तीने भरवून टाक. माझ्या मान्यता म्हणजे 7 जन्माचे, मागच्या जन्माचे मी जे बघितलं, ऐकलं, इतिहासात जे घडलं, त्या सर्व कर्मांना,
त्या तुझ्या दिव्य चेतनेने भरवून टाक, शुद्ध कर. धन्यवाद, धन्यवाद. हे झाले आहे, हे झाले आहे, हे झाले आहे. मला ती कृपा करून दाखव. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. इट इज डन, इट इज डन, इट इज डन. प्लीज शो मी. आता तो पांढरा प्रकाश डोक्यावर आला आहे. संपूर्ण शरीर त्या पांढऱ्या प्रकाशात सामावलं गेले आहे. आता तो पांढरा प्रकाश डोक्यावरून पायापर्यंत पसरला आहे. चेहऱ्यावरून मान, खांदा, छाती, पोट, दंब, मांड्या, गुडघे, हात, पाय संपूर्ण शरीरावर पसरला आहे. आता तो दिव्य पांढरा प्रकाश कपाळाच्या मध्यभागातून डोक्याच्या मागच्या बाजूवरून तो हृदयाकडे येत आहे. मग तो दिव्य प्रकाश परत डोक्यावर जाऊन दोन्ही बाजूने खांद्यांवरून हृदयाकडे येत आहे. ह्या दिव्य प्रकाशाच्या चेतनेने संपूर्ण शरीर भारून गेलं आहे. ह्या दिव्य चैतन्याने संपूर्ण हृदय दया, करुणा, प्रेम, शहाणपण आपल्यात भरून वाहत आहे. ह्या दिव्य चेतनेचा अनुभव घ्या. ही चेतना आपल्यात संपूर्ण विश्वात भरून वाहत आहे. तुमच्या आजूबाजूच्या लोकांना ही दया, प्रेम मिळत आहे. तुम्हाला एक दिव्य अनुभूती होत आहे. थोडे क्षण स्वतःबरोबर घालवा. त्या दिव्यत्वाचा अनुभव घ्या. निर्मात्याच्या मिठीमध्ये स्वतःला अनुभवा. त्याची प्रेम, ऊर्जा स्वतःमध्ये सामावून घ्या. आपल्या श्वासावर, हृदयाच्या कंपनावर लक्ष केंद्रित करा. माझा आवाज, हे संगीत तुम्हाला या क्षणात राहण्यास मदत करत आहे. तुम्ही ही आंतरिक शक्ती अनुभवा. दिव्य चेतनेचा अनुभव घ्या. ह्या प्रेमाच्या शक्तीचा मन, बुद्धी, शरीर, आत्मा या सर्व स्तरावर हिलिंग एनर्जी तुम्हाला बरं करण्याची ऊर्जा जागरूक झाली आहे. हे दिव्य हिलिंग परमात्म्याच्या शक्तीने होत आहे हे अनुभवा. परमात्म्याला माहित आहे तुमच्या शरीरात कुठे हिलिंगची जरुरी आहे. त्या परमात्म्याच्या नजरेने ही हिलिंग होत आहे. तुमच्या मनाच्या डोळ्यांनी ते बघा. आता मी कमांड देत आहे. इट इज क्रिएटर ऑफ ऑल दॅट इज. ही शक्ती तुमच्या सर्व चक्रांना त्या परमात्म्याच्या असीम शक्तीने ऊर्जावान करत आहे, ऍक्टिवेट करत आहे. हे झाले आहे, हे झाले आहे, हे झाले आहे. कृपा करून मला दाखवा. आता ही शक्ती, तो पांढरा प्रकाश डोक्यावरून मणक्याच्या शेवटी माकड हाडात जे मूलाधार चक्र आहे, रूट चक्र, तिथे आली आहे. त्या चक्राचा लाल रंग त्या प्रकाशाने धारण केला आहे. मूलाधार चक्र ही ऊर्जा आपल्यात सामावून घेत आहे. ते चक्र शुद्ध होत आहे. घड्याळाच्या गतीने फिरत आहे. तुम्ही पृथ्वीशी आता घट्ट जोडले गेले आहात. तुम्ही शक्तिशाली झालेला आहात. तुमचे पालन पोषण होत आहे. तुम्हाला जे हवं आहे ते या पृथ्वीकडून मिळत आहे. ही ऊर्जा मन, बुद्धी, आत्मा, शरीर ह्या सर्व स्तरावर सामावली गेली आहे. तुम्ही शक्तिशाली झाला आहात. आता ही असीम ऊर्जा, पांढरा प्रकाश स्वाधिष्ठान चक्राकडे, सेक्रल चक्राकडे आली आहे.
या चक्राचा भगवा रंग त्या प्रकाशाने धारण केला आहे. ही ऊर्जा स्वादिष्टान चक्र आपल्या सामावून घेत आहे, शुद्ध होत आहे आणि ऊर्जावान होत आहे. भगवा रंग शुद्धतेचे प्रतीक आहे. हा भगवा रंग ह्या दिव्य ऊर्जेने शरीर, मन, बुद्धी, आत्मा ह्या सर्व स्तरावर सामावला गेला आहे. तुम्ही पूर्णपणे पवित्र होत आहात. जसं तुम्ही गंगा नदी स्नान केलं आहे, ह्या पवित्रतेला, शुद्धतेला घेऊन पुढे तुम्ही मणिपूर चक्रात, सोलार प्लेक्सेसमध्ये जात आहात. ह्या चक्राचा रंग पिवळा आहे. त्या पांढऱ्या प्रकाशाने तो पिवळा रंग धारण केला आहे. हे मणिपूर चक्र म्हणजे आपला दुसरा मेंदूच. हे चक्र ही ऊर्जा आपल्या सामावून घेत आहे. आपल्या तिन्ही प्रकारच्या शरीरात ही ऊर्जा सामावली गेली आहे. या चक्रात आपल्या सर्व कर्मांना कंट्रोल केलं जातं, मार्गदर्शन मिळत जातं. तुमच्यामध्ये आनंद, उत्साह भरून गेला आहे. या चक्रात ही ऊर्जा तुम्हाला प्रेरणा देत आहे. हे चक्र ह्या ऊर्जेने ॲक्टिवेट होत आहे, शुद्ध होत आहे आणि समतोल राखत घड्याळाच्या गतीने फिरत आहे. इथून ही ऊर्जा हृदय चक्राकडे म्हणजे हार्ट चक्रात येत आहे. ब्रह्मांडाची सगळी ताकद या चक्रात आहे. तुम्हाला बरं होण्यासाठी लागणारी ऊर्जा ह्या चक्रात आहे. तुम्ही चमत्कारिकरित्या बरं होत आहात. ह्या चक्राचा रंग हिरवा या प्रकाशाने धारण केला आहे. हृदय चक्र ही ऊर्जा आपल्या सामावून घेत आहे, शुद्ध होत आहे, ऊर्जावान होत आहे आणि समतोल राखत घड्याळाच्या गतीने फिरत आहे. तुम्ही या प्रकाशात प्रेमाचा दिव्य अनुभव घेत आहात. आता हा पांढरा प्रकाश थ्रोट चक्र म्हणजे विशुद्ध चक्रात आला आहे. या चक्राचा आकाशी रंग त्या प्रकाशाने धारण केला आहे. विशुद्ध चक्र ही ऊर्जा आपल्या सामावून घेत आहे, शुद्ध होत आहे आणि घड्याळाच्या गतीने फिरत आहे. इथे तुमचे विचार, दुसऱ्यांचे विचार ह्यात तुम्ही फरक करू शकता. ह्या चक्राच्या ऊर्जेने तुमची निर्णय क्षमता वाढली आहे. तुम्ही स्वतःशी आणि इतरांशी सुसंवाद साधू शकता. आता हा पांढरा प्रकाश थर्ड आय म्हणजे आज्ञाचक्रात आला आहे. या चक्राचा निळा रंग या प्रकाशाने धारण केला आहे. हे चक्र ह्या ऊर्जेला आपल्यात सामावून घेत आहे. या चक्राच्या ऊर्जेने तुम्हाला ज्ञानप्राप्ती होत आहे. तुम्हाला सगळ्या प्रकारचे ज्ञान इथे मिळत आहे. हे चक्र या ऊर्जेने प्रकाशाने शुद्ध होत आहे, ॲक्टिवेट होत आहे आणि घड्याळाच्या गतीने फिरत आहे. तुम्ही ज्ञानाच्या महासागरात वाहत आहात. आता ही ऊर्जा सहस्रार चक्र म्हणजे क्राउन चक्रात आली आहे. हे सहस्रार चक्र तुम्हाला आणि परमात्म्याला जोडून ठेवत आहे. या चक्राला सहस्र पाकळ्या आहेत. या ऊर्जेने त्या पाकळ्या उघडत आहेत. त्या प्रकाशाने सहस्रार चक्राचा जांभळा रंग धारण केला आहे. हे चक्र शुद्ध होत आहे, ऊर्जावान होत आहे. सहस्रार चक्र ही ऊर्जा आपल्यात सामावून घेत आहे. या दिव्यत्वाचा तुम्ही अनुभव घ्या. तुम्ही परमात्म्याबरोबर एकरूप झाला आहात. आता निर्माता तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडवत आहे. तुम्ही आणि परमात्मा एकच आहात. ह्या दिव्य चेतनेचा अनुभव घ्या. ह्या निर्मात्यात एका चुटकीसरशी संपूर्ण ब्रह्मांड बदलण्याची ताकद आहे. या शक्तीने तुम्ही परमात्म्याशी जोडले गेले आहात. या शक्तीला संपूर्ण शरीरात भरवून घ्या. त्या आंतरिक शक्तीचा हृदयापासून अनुभव घ्या. तुम्ही पृथ्वीशी, परमात्म्याशी एकरूप झाला आहात. एक दीर्घ श्वास घ्या आणि हळूहळू सोडा.
स्वतःला आराम द्या, रिलॅक्स करा. आता मी दुसरा निर्देश देत आहे. हे परमात्मा, मी निर्देश देत आहे की माझ्या सर्व चक्रांना रिन्स अँड ग्राउंड करा. धन्यवाद, धन्यवाद. टू द क्रिएटर ऑफ ऑल दॅट इज, इट इज कमांडेड टू रिन्स माय ऑल चक्रास अँड ग्राउंडेड माय ऑल चक्रास. थँक्यू, थँक्यू. इट इज डन, इट इज डन, इट इज डन. हे झाले आहे, हे झाले आहे, हे झाले आहे. कृपा करून मला दाखवा. आता अनुभव करा. तो पांढरा प्रकाश डोक्यावर आला आहे, डोक्यावरून पायाकडे आला आहे. तो पायाकडून पृथ्वीच्या मध्यभागाकडे जात आहे. पृथ्वीच्या मध्यभागाला स्पर्श करून तो पुन्हा पायाकडे आला आहे. पायाकडून तो मूलाधार चक्र, रूट चक्राला स्पर्श करून तो पुढे स्वादिष्टान चक्राकडे आला आहे. स्वादिष्टान चक्राला स्पर्श करून तो मणिपूर चक्रात आला आहे. मणिपूर चक्राला स्पर्श करून तो हार्ट चक्राकडे आला आहे. हार्ट चक्राला स्पर्श करून तो थ्रोट चक्रात आला आहे. थ्रोट चक्राला स्पर्श करून तो आज्ञा चक्रात आला आहे. आज्ञा चक्राला स्पर्श करून तो सहस्रार चक्रामध्ये आला आहे. या सर्व चक्रांना स्पर्श करून तो आपल्या सहस्रार चक्रात विलीन होत आहे आणि अधिकतम ऊर्जेला रिलीज करत आहे. रिलीजिंग मॅसिव्ह अमाऊंट ऑफ एनर्जी. तुम्ही पृथ्वीवर ग्राउंड झाला आहात, निर्मात्याशी जोडले गेले आहात. नाऊ द कनेक्टेड क्रिएटर ऑफ ऑल दॅट इज. परमात्म्याला धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. संपूर्ण ब्रह्मांडाला धन्यवाद. संपूर्णपणे बरं वाटेल तेव्हा डोळे हळूहळू उघडा.